नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? बरे आहात का? बरेच असाल. सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज तुमच्यासाठी बेसन लाडूची रेसिपी घेऊन आली आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला साजूक तूप घालायचं आहे. त्याच्यामध्ये मी तूप थोडंसं गरम झालं की बेसन घातलेलं आहे. बेसन छान तुम्ही चाळून घ्या आणि तुपामध्ये छान बेसन भाजून घ्या. बघू शकता तुम्ही मी ज्या पद्धतीने बेसन भाजलं आहे असंच भाजा. छान एक जीव झालेला आहे. हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. आपण जेवढं छान बेसन भाजून घेऊ तेवढे आपले लाडू चवीला खूप छान होतात. 15 ते 20 मिनिटं तुम्हाला हे बेसन कंटिन्यू छान भाजायचं आहे. तुम्ही जर असंच चालू ठेवलं तर खाली चिटकण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सतत तुम्हाला लक्ष देऊनच हे बेसन छान परतून घ्यायचं आहे. बघू शकता. तुम्हाला असं वाटेल हे पातळ वगैरे झालं, याचे लाडू कसे होणार, पण काही घाबरायची गरज नाहीये. तुम्ही छान असे सतत परतत राहा. त्याचा लालसर कलर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे बेसन छान परतूनच घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही थोडासा कलर आपल्या बेसनचा बदललेला आहे. अजून थोडंसं परतावं लागणार आहे आपल्याला. आमच्या घरामध्ये माझ्या मुलाला हे लाडू खूप आवडतात. आणि प्लीज तुम्हाला जर आधीमध्ये थोडासा आवाज येत असेल तर प्लीज सॉरी. आणि छान असं परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं 2-3 पाण्याचे शिंतोडे मारायचे आहेत, जेणेकरून या लाडूला वेगळीच चव लागते. छान असे मध्ये मध्ये असे म्हणजे समजू शकता तुम्ही, असं छान असे टेस्ट लागतात आणि खूप असे तोंडात असे विरघळणारे लाडू आहेत. बघू शकता तुम्ही. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे झाले होते लाडू. मी तर अशाच पद्धतीने बनवते. इतर वेळेस लाडू बनवते त्याच्यापेक्षा माझे हे लाडू खूपच मस्त आणि छान असे तोंडात विरघळणारे असे झाले होते. छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही छान कलर बदललेला आहे आपल्या बेसनचा. आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून 10 ते 15 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. थंड झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर आणि विलायची पूड घालायची आहे आणि छान मिक्स करून एकत्र करून त्याचे आपल्याला लाडू वळायचे आहेत. तर पुढे आपला व्हिडिओ बघतच राहा तुम्ही. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.